आज तर मजेच मजे होते, कारण की तुमच्या भावाकडे इतके मोठे बिस्किटचे पुडे होते. आता एवढे मोठे बिस्किटचे पुडे खाण्यासाठी आम्ही तिघच जण होतो. सगळं काय सांगतो, फक्त व्हिडिओ पहिल्यापासून पहा. तर राम राम मित्रांनो, मी आनंदानं स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आज आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे आमचं आज सकाळीच कॉलेज होतं. सकाळी 6 आवरून मी चाललो होतो कॉलेजकडे. तर हे जाताना आपल्याला गावातले मित्र भेटले. सगळी काही सरवाडी फाट्यावर काही बस थांबत नाही, पण ड्रायव्हर ओळखीचा असल्यामुळे बस थांबली. आता ही बस नवी होती, हे बटन दाबिलं का सीट माग जात होतं. म्हणलं आता झोपून जायला काहीच अडचण नाही. सकाळी काही मोठ्या माणसाची आता गर्दी नव्हती बसमध्ये. अर्धे सीट तर आम्हीच पॅक केली. आकर शेवटी आलो मी आता रेल्वे स्टेशनवर. कॉलेजमध्ये आल्याबरोबर कुणाला फोन चालू झाली. कॉलेजमध्ये आल्यावर मी दर्शक आमच्या ट्रेनमध्ये येऊन बसलो. थोड्या वेळाने आमची रॅली निघली. कॉलेजच्या बाहेर जाऊन आम्ही डायरेक्ट ट्रॅफिक जाम केलं, कारण की ITI कॉलेजची पब्लिकच तेवढी. फार सर लोकांना भलं लांब नेलं आम्हाला. मी बी इथं नवीन असल्यामुळे मला बी काही माहित नव्हतं एरिया कोणता आहे म्हणून. विषय एकदम हार्ड झालता, कारण की सर लोकांना भलं लांब नेलं आम्हाला. आकर शेवटी आलो होतो आम्ही आमच्या कॉलेजवर. संविधान दिन निमित्त भाषण होणार होते. भाषण ते चालू झालते. भाषण चालू होतं, पण सरने आम्हाला दोघा तिघा जणांना बोललेलं होतं. सर म्हणे तिकडल्या रूम मध्ये जाऊन बिस्किटचे खोके घेऊन या. बस मला पण हेच लागत होतं. भाषण मध्ये बसून लय बोर झालतो. आता सरपीचे बॉक्स ठेवून दिले, पण आपले सारे मित्रमंडळी बिस्किटाची वाट पाहत होती. आता हे आपला मित्र म्हणे मला पण घेणं म्हणे ब्लॉक मध्ये. म्हणलं तुम्हाला नाही घ्यायचं, कोणाला घ्यायचं मग. म्हणलं व्हिडिओ तुमच्यासाठीच काढून राहिलो. आता आपल्या काही मित्राला भाषण सुटूच तर सुद्धा दम निघत नव्हता. ते म्हणे लगेच बिस्किटचे पुढे वाट म्हणे. त्यांना म्हणलं सबर का फळ मिठा होत आहे. ते म्हणे मिठा फळ तुलाच म्हणे फक्त आम्हाला बिस्किट वाट म्हणे. तुमच्या सारे पोराला वाटीता मग आपला पण जुगाड लावून घेतला होता. आता इतके मोठे बिस्किट खायला आम्ही तिघ जण होतो. हे काय आम्हाला सरणार नव्हती, म्हणून आम्ही बसमध्ये साऱ्या जण वाटून दिले. तर मित्रांनो, मी जातो घरू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.